साऊथ मध्ये तांबडा रस्सा भेटणं म्हणजे थोडक्यात ना वाळवंटामध्ये पाणी लागल्यासारखं आहे बरं. काय मी इंजिनियर सुफी, तसं तर मी एक महाराष्ट्रीयन सातारकर आहे बरं का. आणि माझा 2 दिवस काय तांबड्या रस्स्याशिवाय जात नाही. पण इथं कर्नाटकात ना सांबर चटणी बरोबर अन्न म्हणजे भात खायला लागतो बरं का. आणि आज मला बिदर मध्ये ना एक खानावळ अशी भेटली, तर मराठा खानावळ महाराष्ट्र जेवण भेटतं. जाऊन बघायचं काय. मी ना आज आलो होतो अखंड महाराष्ट्राचा पार्ट असणाऱ्या त्या बिदर सिटी मध्ये बरं का, जिथं मला कन्नड पाट्यांच्या मध्ये एक मराठी पाटी दिसते खानावळ नावाची. म्हणलं आजचा प्लॅन इथंच करायचं. आय होप महाराष्ट्रातले असावी. महाराष्ट्र म्हणलं जरा खायला एकदम बेटर असतं. बाई हे काही मोठं हॉटेल नाही, सिम्पल हॉटेल आहे. सिम्पल जिथं असतं ना तेवढं चांगलं असतं. सो विचार मला काय काय जेवायला काय काय. आपल्यापाशी मटन आहे, चिकन आहे, देशी चिकन आहे, बोटी आहे. मटन थाळी कसे. मटन थाली 260 रुपयाला प्लेट आहे. मटन थाली. त्या सुक्क येते का त्यामध्ये सुक्क. हा सुका येतं, सर्व येतं. भाकरी का चपाती. भाकरी येतात, ज्वारीच्या भाकरी असतात गरमागरम. ज्वारी गरम आहे ना भाकरी. गरम गरम. एक भाकरी करा, एक भाकरी मटन आपल्याला करा. ओके राईट. ओके बस. त्या बिदर हा कर्नाटकचा पार्ट जरी असेल ना तरी महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम येतं छोट्या छोट्या गोष्टीतून होतोय बरं का. ओके एकदम झणझणीत मस्त पैकी 2 भाकरी आली त्या. एकदम सोलापुरी टाईप आहे बरं का, कारण की यात काळा मसाला पण वापरलाय, तिखट मसाला पण वापरलाय आणि धनगरी टाईप असतं ना तर त्या टाईप मध्ये मटन. त्याच्यामध्ये ना एक अर्धा लिंबू पेला आणि पहिली बाईट जशी घेतली तशी मला सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांची आठवण एका टायमाला झाली पाहिजे, कारण कितकं तिखट होतं नाही. बट असो बाई, सध्या बिदर जरी कर्नाटक राज्यामध्ये असेल ना तरी इथं जी संस्कृती आणि इथलं जे फूड आणि कल्चर आहे ना ते महाराष्ट्र नाही बरं का, आणि हे जपायचं काम हे लोक करतात. सो भारी वाटले या गोष्टीसाठी.